ज्या क्षणाची प्रतीक्षा मैसांगचे शेतकरी करत होते तो क्षण आलाय आणि या शेतातलं जे पाणी आहे ते काढण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। आणि ज्या दिवशी एबीपी माझानं बातमी दाखवली, गेल्या 5 महिन्यापासून मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहे ते प्रशासनाकडे विनंती करत होते, मात्र एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर संपूर्ण जी यंत्रणा जी आहे ती कामाला लागली आणि आपण पाहतो या शेतात आपण आहोत। जेसीबीच्या सहाय्यानं जे आहे ते पाण्याला मार्ग करून देण्याचं काम जे आहे ते सुरू झालंय आणि हा बांध जो आहे या बांधामुळे जे पाणी अडलं होतं ते पाणी आता या संपूर्ण दिवसभरात कमी होऊन शेतकऱ्यांच्या सुगीचं स्वप्न जे होतं ते आता या रब्बी हंगामात तरी पूर्णत्वास जाण्याची आता जी आहे ती आशा जी आहे शेतकऱ्यांची जागवलेली आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांनी ही मागणी केली होती आणि गेल्या अनेक दिवसांची प्रतीक्षा त्यांना होती की हा प्रश्न मार्गी लागला। काका, काय प्रतिक्रिया आहे? पाणी काढून देऊन राहिले आज साहेब, लोक अधिकारी आहेत, त्याच्यात आनंद आहे आम्हाला। एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर काय झालं? कामाला सुरुवात लागली साहेब एबीपी यानं, याची धन्यवाद आमचे मानतो। तुमचं काय म्हणणं आहे? मी चंद्रशेखर गावंडे। आमची ही या रस्त्याबद्दल तक्रार होतीच, पण हे आमचे जे शेतकरी होते, काल आपले एबीपी माझानं जी न्यूज दाखवली त्यामुळे शासनानं तत्पर कारवाई करून हे आमचं पाणी काढण्याचा प्रयत्न केला आणि असंच आमचं सगळं शेतकरी सध्या आनंदात आहेत। हे पाणी निघून राहिल्यामुळे आणि ही शेती पुढे रब्बीच्या हंगामामध्ये कामी पडेल अशी सर्वांना आशा लागलेली आहे। तुम्ही न्यूज दाखवल्यामुळे हे जसं हे लागलं आणि त्यामुळे आमच्या लोकप्रतिनिधीपर्यंत ही जी न्यूज गेलेली आहे त्यांनीसुद्धा प्रशासनाला तत्पर कारवाई करण्यास आदेश दिलेले आहेत। निश्चितच जनतेच्या आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहणं हे एबीपी माझाचं ब्रीद आहे आणि हे ब्रीद जे आहे ते आम्ही कायम असंच ठेवू आणि या शेतकऱ्यांना जो न्याय मिळाला आहे त्यामुळे आम्ही प्रशासन आणि सरकारचे आभार मानतो। उमेश अलोने, एबीपी माझा, मैसांग, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।